नमस्कार. आपण पाहताय प्रगती टाइम्स न्यूज. वाई शहरातील रविवार पेठेत कथित बेकायदा जनावरांच्या कत्तलीचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 60 किलो गोसदृश्य मांस जप्त केले आहे. शुक्रवारी दुपारी गोरक्षक आणि मानद प्राणी कल्याण अधिकारी अभय धनंजय शिंदे यांना रविवार पेठेतील एका घरात बेकायदा कत्तल करून मांसविक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच शिंदे यांनी सहकाऱ्यांसह वाई पोलीस ठाणे गाठून पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी पंच आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह संबंधित घरावर छापा टाकला. या कारवाईत अंदाजे 60 किलो गोसदृश्य मांस, लोखंडी सतूर, मांस तोडण्याचा लाकडी उंडका, इलेक्ट्रिक वजन काटा आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार कत्तलीसाठी आवश्यक परवाना किंवा सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी आढळली नाही. या प्रकरणी समी अहमद अन्सार चौधरी याच्या विरोधात वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी सुनील सारुंखे आणि पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अरुण पाटणकर पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे वाई तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांच्या पुढील तपासाकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. प्रवीण गाडे, प्रगती टाइम्स न्यूज, वाई, सातारा.